कर्जत आणि पनवेल दरम्यान दुहेरी रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाचे काम जानेवारी 2021 मध्ये सुरू झाले। कोरोना महामारीमुळे सुरुवातीला या कामात अडथळा आला, मात्र नंतर या 29.6 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू झाले। मुंबई रेल्वे कॉर्पोरेशनकडून मागील 5 वर्षात या प्रकल्पाचे 80% काम केले आहे। या मार्गावर पनवेल, भोपे, चिखले, चौक आणि कर्जत अशी 5 रेल्वे स्थानके आहेत। या सर्व स्थानकांची कामेही अंतिम टप्प्यात आहेत। कर्जत पनवेल या रेल्वे मार्गाच्या डंबलिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। लोहमार्ग, 3 बोगदे, 44 लहान मोठे पूल आणि 15 भुयारी मार्गिका यांचे काम सुमारे 80% पूर्ण झाले आहे। उरलेले 20% काम लवकरात लवकर पूर्ण करून मार्च 2026 पासून या मार्गावर लोकल चालवण्याचे काम नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे। प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी या मार्गावर येत्या फेब्रुवारीमध्ये CRSची चाचण्या होणार आहेत। हा मार्ग सुरू झाल्यानंतर कर्जत पनवेल प्रवास सुसाट होणार असून कर्जत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या प्रवासाचा कालावधी वाया पनवेल मार्गे 30 मिनिटांनी कमी होणार आहे। कर्जत पनवेल दरम्यान दुहेरी मार्गावर रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर लोकल सेवेचा वेग वाढणार आहे। सध्या या मार्गावर प्रवासी गाड्यांची संख्या कमी आहे। मालवाहतूक करणाऱ्या गाड्या मोठ्या प्रमाणात चालवल्या जातात। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत या प्रवासासाठी जलद लोकलने 2 तासांचा तर धीम्या लोकलने 2.5 तासांचा कालावधी लागतो। कर्जत पनवेल दुहेरी मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांसाठी व्हाया पनवेल या प्रवासासाठी 30 मिनिटांचा प्रवास कमी होणार आहे। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।